गुड मॉर्निंग मित्रांनो. तर मी आलेलो आहे माझ्या घरी नेवऱ्यामध्ये, रत्नागिरीमध्ये. तर काल होतं माझ्या भावाचं लग्न, काकांच्या मुलाचं. तर तिकडे दिवसभर बिझी होतो आणि आज घरी आलेलो आहे फायनली. आणि आहे मी आता टेरेसवरती आमच्या. तर आमच्या घराचा आज मी तुम्हाला टूर देणार आहे. म्हणजे घराची साईडची काय आहे किंवा कसं घर आहे आमचं, काय एरिया परिसर आहे, तर त्याच्याबद्दल थोडंसं मला सांगतो. मित्रांनो, घराच्या टेरेसवर आमचा असा छान असा सुंदर सकाळीच नजारा पाहायला भेटतो. सगळीकडे झाडीच झाडी आणि संध्याकाळी आणि सकाळी खूप छान वाटतं. तर मित्रांनो, हा बघू शकता, इकडे हा मेन रोड आहे आमचा खाली. तिथून अशी घाटी बांधलेली आहे आणि इथून आम्हाला वर यायला लागतं असं घराच्या इकडे. आणि हे आहे आमचं घर. हे आहे ते मित्रांनो जामचं झाड आहे, खूप मोठं झालेलं आहे हे बघा. आणि उन्हाळ्यामध्ये त्याच्यावरती फ्रूट्स लागतात, नारळाची वगैरे झाडं आहेत. इथे तुळशींची रोपं लावलेली आहेत हे बघा. आणि ती आमची दारातली तुळस आहे इथे, हे बघा कुंडीत लावलेली. मित्रांनो, हे आहे प्राजक्ताचं झाड, पारिजातक पण बोलतात त्याला लोक. आणि हे बघा असं इकडे मस्त सकाळी छानपैकी फुलं पडली असतात. ती आता पप्पाने आमच्या म्हणजे झाडू काढल्यावरती जमा करून ठेवलेत, पण ती अशी छान इकडे सगळ्याकडे पडलेली असतात आणि खूप छान सकाळ सकाळच वाटतं. इथून आहे आमच्याकडे बॅक साईडला जायला. इकडून आम्हाला बॅक साईड म्हणजे घराच्या पाठ साईडला जायला पण जागा आहे. हे आहे चिकूचं झाड, हे बघा चिकू पण लागलेले आहेत झाडावरती. त्यांना बांधून ठेवावं लागतं कारण का माकडं वगैरे ते आमच्याकडे चिकू वगैरे खाऊन जातात. नाहीतर जे फुलाचं झाड आहे ते सदाफुलीचं आहे, त्याच्यावरती रोज आम्हाला पूजेसाठी फुलं वगैरे भेटतात. मित्रांनो, इथून आमचा एंट्रन्स आहे घराचा. असं आहे घर. इथे बेड आहे, म्हणजे एक छोटासा बसण्यापुरता, आणि पप्पा पण इथे झोपतात कधी कधी. आणि हे आहे आमचं इथे देवाचा रूम. पूजा वगैरे झालेली आहे. इकडे कॉमन बेडरूम. इथे आहे आमचा किचन. किचन आहे आमचं इथे. आणि ह्या साईडला एक बेडरूम आहे. इथे बाथरूम आहे आणि बाहेर साईडला एक जेवणासाठी अशी पडवी काढलेली आहे. आमचे फादर इकडे केळी वगैरे घरी पॅक करणं चालू आहे मुंबईला न्यायला. ह्या बाहेर साईडला आमची चूल बोलू शकता, जिथे जेवण वगैरे पण बनवतो आम्ही. काय मेमध्ये तर इथे जेवायला वगैरे पण बसतो, कारण का हा एरिया हे बघा असा इथे शेल्टर केलेलं आहे घराच्या बाहेर साईडचा एरिया. आणि खूप मस्त निवांत वाटतं संध्याकाळी किंवा सकाळी असं जेवायला बसायला फ्रेश हवेवरती. आणि मित्रांनो, हे बघा तुम्हाला दाखवलं ना, तिकडून एंट्रन्स पाठीमागे यायला पण आहे. जो आम्ही तिकडून डायरेक्टली कोण पाठी यायचं असेल तर येऊ शकतं. आणि इथे सगळी झाडं वगैरे लावलेली आहेत. हे फणसाचं झाड आहे इथे. इथे हे आहे जे पेरूचं झाड आहे इथे एक. आणि मित्रांनो, हे बघा या साईडला ही केळीची झाडं आहेत इथे. ही आहेत केळीची झाडं आणि नारळाची वगैरे झाडं इथे लावलेली आहेत. हे बघा नारळाची झाडं. आणि इकडे आता हे कसं पावसाळा आहे म्हणून मला म्हणजे माती वगैरे जरा ओली दिसते, पण नॉर्मली जेव्हा ऊन असतं उन्हाळ्यामध्ये तेव्हा इकडे खूप स्वच्छता, म्हणजे स्वच्छता तर आता पण तुम्हाला दिसते. पण इकडे आम्ही वगैरे बसतो असं खुर्ची वगैरे टाकून मस्तपैकी. हे जे आहे ते मित्रांनो, त्याच्यामध्ये लाकडं वगैरे स्टोअर करून ठेवायला लागतात. त्याच्यासाठी बनवलेलं आहे, जी पावसाळ्यासाठी यूज होतात.
मित्रांनो, इथे आहे आमचा बर्ड फीडिंग एरिया. म्हणजे कोण पक्षी वगैरे येऊन इथे खाऊन वगैरे जातात. इथे पाणी पण ठेवलेलं आहे आणि या ताटामध्ये वगैरे आम्ही म्हणजे राईस किंवा चपाती काय रोटी वगैरे असेल ते इथे ठेवतो. ह्या झाडालाच हे बघा बनवलेलं आहे. ते झाडच आहे म्हणजे नॅचरल वाटलं पाहिजे, त्याच्यामुळे झाडाला जसं बनवलेलं आहे. हे बघा झाडालाच बनवलेलं आहे असं. आणि तिथे स्क्वेरल आणि खूप प्रकारचे बर्ड्स वगैरे येतात आणि ते खाऊन जातात तिथे. खूप छान वाटतं. तुम्हाला जर मला ते कधी सकाळी बर्ड्स आलेत आणि कुठले दुसरे काय प्राणी वगैरे आले तर तुम्हाला मी त्याचे व्हिडिओ अटॅच करेन. मित्रांनो, आहे आज शुक्रवार, त्याच्यामुळे आमच्याकडे रश्श्यातले बांगडे बनतात आहेत. हे बघा, रश्श्यातले बांगडे. मम्मी बोललो ते फ्राय करू का, पण मी बोललो तिला नको, मला रश्श्यावाले जरा चांगले लागतील. फ्राय तर आपण नॉर्मली मुंबईला वगैरे खातोच. तर इथून वरती टेरेसवर जायला जागा आहे, जी बाहेरच्या डोमी ठेवलेली आहे. म्हणजे एक घराच्या आतल्या साईडून पण आहे आणि बाहेरच्या साईडून पण. इकडे एक पुरा वॉल वगैरे केलेलं आहे बघा, म्हणजे कोणतं साधनं येऊ शकत नाही. इथे आहे एक छोटासा एक एरिया ठेवला आहे जो जिन्याखाली असतो तसा. आणि इथून आम्ही वर वगैरे जाऊ शकतो. सामान वगैरे असं ठेवलेलं आहे जे कॉमनली यूज होतं आमच्याकडे. आणि इथून वर जायला अशी जागा आहे. इथे डॉगेश भाई आहे आमचा, बघू शकता. हा बघा डॉगेश भाई माकडांना हाकवायचं काम करतो. म्हणजे एक हे आहे, टेडी आहे तो डॉगचा. आणि हे आहे आमचं टेरेस. मित्रांनो, ही सगळी आंब्याची झाडं आहेत इकडे. आंबे आणि नारळ हे दोनच तुम्हाला इकडे झाडं जास्तीत जास्त. आणि सुपारीची बागा, हेच आम्हाला इकडे जास्त बघायला भेटतं आमच्या इकडे. सगळी जवळजवळ घर आहे ते बघू शकता इकडे. पुन्हा आमची गाव आहे इकडे.